कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी शेतकरी आता करतायत। कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांसंदर्भात किती आस्था आहे हे आता समोर आलंय असं सुद्धा शेतकऱ्यांनी म्हटलंय। कांदा खरेदी घोटाळ्यासंदर्भात धनंजय मुंडे हे जबाबदार वक्तव्य त्यांनी केलेलं होतं। तर कांदा खरेदी संदर्भात ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याचा संताप आता शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे। एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री म्हणताय की आम्ही सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांची इथं लूट होत आहे, उघड्या डोळ्यांनी आपण बघत आहे। याच्यावरती सरकार म्हणून आपली जी जबाबदारी, आपण हे कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याची एकही रुपयाची लूट होणार नाही याची खबरदारी घेणं सरकार म्हणून आपलं काम असताना आपण जर कोर्टात जा असा अजब सल्ला देत आहे, हा नक्कीच शेतकऱ्यांसाठी दुर्दैव आणि दुर्भाग्यपूर्ण आहे। हा आम्ही याचा निषेध करतो। हा कृषी मंत्र्यांनी जे स्टेटमेंट दिले याचा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी निषेध करत आहे। का जाणकार माणूस जर शेतकऱ्यांविरोधी भूमिका घेत असेल आणि सांगत असेल कोर्टात जा, तर तुम्हाला कृषी मंत्री म्हणायचं तरी कसं शेतकरी म्हणून आम्ही समजायचं कसं आहे? एक बाजूला तुमचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांची बाजू घेता आणि तुम्ही खुशाल आम्हाला सांगता का तुम्ही कोर्टामध्ये जा। तर कृषी मंत्र्याच्या या शब्दाचा आम्ही निश्चित शेतकरी म्हणून निषेध करतो आणि त्या शेतकऱ्यांची याबाबत त्यांनी माफी मागितली पाहिजे का तुम्ही कोर्टात जा आम्हाला सांगताच कसं? दरम्यान धनंजय मुंडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते पाहूयात। तुम्हीच दोष देता, कांदा खरेदी केल्यानंतर घोटाळे झालेत म्हणून तुमचे त्या पद्धतीने खरेदी बंद होणार, म्हणजे अशा पद्धतीनं नुकसान नेमकं कुणाचं होतं हे बघायला पाहिजे आणि खरं काय हे बघायला पाहिजे। घोटाळे होत असेल तर चौकशी तुम्ही घोटाळे होत असेल तर साम टीव्हीला सुद्धा या बाबतीमध्ये चौकशी करण्याच्या बाबतीत ज्या स्तरावर चौकशी करायची मागणी करावी। आपण माध्यम आहात, आपण लोकशाहीचं चौथं स्तंभ आहात आणि याच्यावर थांबत नसेल तर आपण त्या बाबतीत कोर्टात जा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।